छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव कचरा डेपोच्या प्रश्नावरून आमदार अंबादास दानवे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे। मागील 8 दिवसांपासून डेपोमध्ये वारंवार आग लागत असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय, असा आरोप त्यांनी केला आहे। महापालिकेला माहिती देऊनही आग पूर्णपणे विझवली जात नसल्याचं दानवे यांचं म्हणणं आहे। भाजप सरकार सत्तेत आल्यापासून महापालिकेची कामे धीम्या गतीनं सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला। यासोबतच पेपरफुटी प्रकरण गंभीर असून 22 ते 23 लाख विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ झाल्याचा आरोप करत संबंधित मंत्र्यांना अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे। महापालिका कर्जाच्या ओझ्याखाली असताना देश संकटात आहे आणि पंतप्रधान दौऱ्यांवरती व्यस्त असल्याची टीकाही अंबादास दानवे यांनी केली आहे। महापालिकेला कळवल्यानंतरही ही आग विझवली जात नाही आणि म्हणून शेवटी त्या भागात पर्यावरणाचा प्रश्न, लोकांना श्वास घेता येत नाही अशा प्रकारची स्थिती निर्माण झाली। ढिम्म प्रशासन बसलेलं आहे। भारतीय जनता पार्टीची सत्ता या महापालिकेत आल्यापासून प्रशासन एकदम ढिम्म झालेलं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे लोक नुसते शोबाजीमध्ये अडकलेले आहेत। आणि शिवसेनेनं आज आक्रमकपणे आंदोलन केलं आहे। शिवसेनेने आपल्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे। मला वाटतं हे आंदोलन अशाच पद्धतीनं चालू राहील। दादाच्या राष्ट्रवादीमध्ये एका कथित आडवे ग्रुपमधून जे आहे ते धुसफूस पाहायला मिळते। राष्ट्रवादीच्या एका नेत्यानं अजितदादाबद्दल आक्षेपार्थ वक्तव्य केल्याची आडवे क्लिप सुनेत्रा पवार यांच्याकडे अशी माहिती असेल। शेवटी ज्याच्या बळावर जगलो त्याच्याच विषयी नंतर अशा पद्धतीनं काही लोक बोलत आहेत, परंतु शेवटी तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादाच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। निश्चित त्यांचे नेतृत्व सक्षम आहे ते विषय बघायला। मुंबईत होणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या इव्हेंटमध्ये जय पवार यांच्या सर्व पदाचा उल्लेख करण्यात आला। जय पवार राष्ट्रीय सचिव, अजितदार आणि शिस्तबद्ध समितीचे अध्यक्ष असा सुद्धा उल्लेख त्यात करण्यात आला आहेच ना। ते आहे जय पवार, मला असं वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे त्याचे ते पदाधिकारी आहे, त्यामध्ये त्या पदावर आहे तर नाव घेतलं असेल एखाद्या कंपनीनं, मला वाटत नाही त्याच्यात काही चुकीचं आहे। गणेश नावंदर आणि स्वामींनी आज त्यांचे इलिगल जे बांधकाम होते ते स्वतःहून पाडायला सुरुवात केली। ते चांगलं आहे, स्वतःहून पाडायला सुरुवात केली। आमच्या लोकांचे जाऊन पाडले महापालिकेनं, भाजपवाल्याचे पाडले नाही। भाजपवाल्याचे पाडायला पाहिजे, ठीक आहे, त्यांनी आता स्वतःहून पाडायला सुरुवात केली, काही हरकत नाही। नीट पेपर फुटी प्रकरणी महाराष्ट्रातल्या 2 प्राध्यापकांना अटक केली। दुसरीकडे जे आहे ते 3 विद्यार्थ्यांनी सुद्धा निराशेतून आत्महत्या केली। दिवसेंदिवस प्रकरण गंभीर होताना नाही, खरं तर नीटचा हा विषय अतिशय सिरियसली आहे। सरकारने अजूनही सिरियसली घेतलेला नाही। परीक्षेच्या तारखा जरी जाहीर झाल्या असल्या तरी जवळपास 22,79,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली। या देशाचं भवितव्य आहे, भविष्य आहे। असे विद्यार्थी सिन्सिअर विद्यार्थी असतात, 2-2 वर्षांनी तयारी करतात आणि 2 वर्ष तयारी केल्यानंतर ही परीक्षेचा पेपर फुटला 1, ज्यांनी इमानदारीनं परीक्षा दिली त्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागते 2, आणि याला पूर्णपणे केंद्राचं सरकार, त्याचे मंत्री हे खातं जबाबदार आहे। मुलांच्या भवितव्याशी भविष्याशी ते खेळलेलं आहे। मला असं वाटतं या सरकारला 302 खाली या सरकारच्या मंत्र्याला अटक झाली पाहिजे, कारण हे आत्महत्येस प्रवृत्त कोण करतं आहे तर सरकार करतं आहे। आणि त्याला पेपर फोडणं 5-5 लाखापासून 50-50 लाखापर्यंत म्हणजे काय गोरगरिबाचं काम आहे का? तर नाही। म्हणजे गरिबाच्या पोरांनी अभ्यास करायचा, परीक्षा द्यायची, 2-2 वर्ष जागायचं आणि पुन्हा परीक्षेला द्यायचं। श्रीमंताच्या पोरांनी 10-20 लाखात पेपर फोडायचा आणि पेपर द्यायचा, अशी ही परीक्षेची पद्धती निर्माण झालेली आहे। याच्यातून मला वाटतं सर्वसामान्य माणसावर अन्याय होतोय। केंद्र सरकार याला जबाबदार आहे। यावरून जे राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली। त्याबद्दल की नरेंद्र मोदी यांनी यावर अक्षरही काढलं नाही आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, त्यांना पदावरून हटवण्यात यावं। मी तीच मागणी केलेली ना की याचे जे मंत्री आहेत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। खरं तर नीट परीक्षा ही केंद्रीय पद्धतीनं होतं, केंद्र सरकार याला जबाबदार आहे। 22-23 लाख विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, परंतु मला असं वाटतं देशाच्या पंतप्रधानांनी याच्यावर अवाक्षर काढले नाही। खरं तर देशाच्या पंतप्रधानांनी याच्यावर भूमिका मांडायला पाहिजे होती, कडवट आणि कडक। तर महानगरपालिकेत आधीच आर्थिक बोजाखाली गेलेलं असताना परत आता 5 गाड्यांचं EV त्यांनी हे केलं, खरेदी करण्यासाठी प्रस्ताव मांडतात। हे पहा, खरं तर महापालिका ही कर्जाच्या खाईत आहे। 1400 कोटी रुपयाचं कर्ज महापालिकेच्या डोक्यावर आहे। महापालिकेचे पदाधिकारी नुसतं चमकोचगिरी करतात। नरेंद्र मोदींनी सांगितलं म्हणून कमी फिरा ना, कशाला EV व्हेकल घेताय? मग घ्या ना, तुमच्या पैशाने घ्या आणि वापरा, महापालिकेच्या पैशाने का घेता? म्हणजे महापालिकेने ही पण गाडी ठेवायची डिझेलची आणि ही पण गाडी ठेवायची, कोणी शिकवलं आहे?
आणि म्हणून मी महापालिकेच्या प्रशासनाला सांगेल अशा पद्धतीनं कोणती नवीन वाहनं खरेदी केली पाहिजे नाही. युद्ध आणि ऊर्जा संकटामुळे जग संकटात आहे असं दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटले. जग संकटात आहे आणि मोदी परदेशाचे दौरे करतात. देशातल्या लोकांना वाऱ्यावर सोडलेलं आहे. देशाच्या पेट्रोल पंपावर आणि डिझेल पंपावर मोठ्या मोठ्या लाईन लागलेल्या आहेत. खासदार पार्थ पवार यांनी शनिवारी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भेटीचं कारण जरी समजलं नसलं तरी राष्ट्रवादीतील अंतर्गत धुसफूस हे कारण आवश्यकता अशी चर्चा असते. अंतर्गत धुसफुशीविषयी देवेंद्र फडणवीसांशी कशाला बोलतील पार्थ पवार? त्यांच्या पक्षात विषय देवेंद्र फडणवीस तरी त्याच्यात कशाला लक्ष देईल? रोहित पवार यांनी एक वक्तव्य केले. पुढील काही महिन्यात मंत्रिपद बदलण्याची चर्चा आहे. मंत्री आदित्य तटकरे यांचं पद जे आहे ते सुनील सलगरना दिलं जाऊ शकतं. राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल ही नियमित प्रोसेस आहे. मला असं वाटतं की आता 2 वर्ष या सरकारला होत असताना निश्चित रिव्ह्यू मुख्यमंत्री महोदय आणि त्यांच्या